मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सध्या डिनर डिप्लोमसी सुरू आहे। स्नेहभोजनाचं आयोजन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेलं होतं आणि या स्नेहभोजनाला नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी दांडी मारलेली आहे। महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांसाठी हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या स्नेहभोजनाला मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित होते। आज मंत्री छगन भुजबळ यांनी कॅबिनेट बैठकीला सुद्धा अनुपस्थिती दर्शवलेली होती। नाराज आहेत छगन भुजबळ। सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरच्या मुद्द्यावरनं आणि आपली नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून देखील दाखवलेली होती। या जीआरच्या विरोधात कायदेशीर सल्लामसलत देखील सुरू असल्याचं ते म्हणालेले होते। मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जी डिनर डिप्लोमसी साठी म्हणून सर्व आमदार आणि मंत्र्यांना महायुतीच्या बोलावलेलं होतं वर्षावर, त्या अनुषंगानं जवळपास सगळेच मंत्री आणि आमदार उपस्थित होते। मात्र छगन भुजबळ यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या डिनर डिप्लोमसी संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। उमेश, छगन भुजबळ नाराज आहेत, त्यांनी नाराजी तर बोलून दाखवलेली आहे, मात्र आजच्या या मुख्यमंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीला छगन भुजबळांची दांडी हा खूप मोठा चर्चेचा विषय ठरताना दिसतोय। उमेश, या डिनर डिप्लोमसी बद्दलची काय अपडेट आहे? डिनर डिप्लोमसी मध्ये आपल्याला खास करून छगन भुजबळ यांची दांडी असलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण आज सकाळपासूनच छगन भुजबळ नेमके काय बोलतात किंवा त्यांची काय भूमिका असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। सुरुवातीला कॅबिनेट बैठक होती, या कॅबिनेट बैठकीला देखील छगन भुजबळ गेलेले नाहीत। मात्र कॅबिनेट बैठकीआधी जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची आणि आमदारांची जी प्री कॅबिनेट झाली, त्या प्री कॅबिनेटला ते हजर होते। अजित पवार जे उपमुख्यमंत्री त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली। मात्र त्यानंतर आपण कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार नाही आणि आपलं वैयक्तिक काम असल्यामुळे आपण कॅबिनेट बैठक करू शकणार नाही असं म्हणत ते तिथून निघून गेले। मात्र वर्षा निवासस्थानी आता जे स्नेहभोजन सुरू आहे मुख्यमंत्र्यांकडून, या कार्यक्रमाला जवळपास सर्वच तिन्ही पक्षाचे सर्वच आमदार मंत्री जे आहेत ते उपस्थित आहेत। सगळे जे बडे कॅबिनेट मंत्री आहेत ते उपस्थित आहेत। मात्र तसं असताना छगन भुजबळ कुठे दिसत नाहीयेत, त्यामुळे त्यांची जी नाराजी आहे, कारण गेल्या 5 दिवसापासून राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं। त्यांना आरक्षण हवं होतं ओबीसी कोट्यातून, आणि ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात जीआर काढल्यानंतर त्याबाबतची नाराजी छगन भुजबळ यांनी दाखवली आणि आजही कॅबिनेट बैठक सुरू होण्याआधीच त्यांनी ही नाराजी पुन्हा एकदा बोलूनही दाखवली होती। मात्र आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला ते येणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। मात्र आज त्यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी या स्नेहभोजनाच्या वेळी देखील दाखवली आणि स्नेहभोजनाला देखील दांडी मारलेली आहे। त्यामुळे आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो काही गेल्या काही वर्षापासूनचा त्यांचा लढा होता तो आता कुठपर्यंत न्यायचा आहे याबाबतची चर्चा नेमकी या सगळ्या संदर्भात सुरू होती। मात्र आता राज्य सरकारने जीआर काढलेला आहे आणि मराठा समाजाला दिलासा दिलाय। त्या सगळ्या संदर्भात राज्य सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांचं देखील कौतुक जे आहे ते अनेकांकडून होते। सगळेच मंत्री आहे, उपसमितीचे सदस्य आहेत, या सगळ्यांकडून राज्य सरकारने घेतलेली भूमिका आणि मुख्यमंत्र्यांनी यावर घेतलेलं धाडसी पाऊल याचं कौतुक केलं जाते। मात्र छगन भुजबळ नेमका काय करणार आहेत किंवा छगन भुजबळ याला उपस्थिती देणार आहेत का नाही या स्नेहभोजनाला, ह्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र छगन भुजबळ हे अजून तरी आलेले नाहीत, अजूनही स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू आहे। अनेक मंत्री आमदार अजूनही वर्षा निवासस्थानी त्या स्नेहभोजनात सामील झालेले आहेत, मुख्यमंत्र्यांची चर्चा करतात। मात्र अजून तरी छगन भुजबळ आलेले आपल्याला दिसत नाहीये। पण उमेश, आज दुपारी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली देवगिरीवर आणि या बैठकीच्या अनुषंगानं छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यात आल्याचं समजतंय। इतरही काही मुद्दे होते, मात्र महत्त्वाचा मुद्दा छगन भुजबळांची नाराजी दूर करणं हा होता असं सूत्रांकडनं समजलेलं होतं। मग या बैठकीत सुद्धा राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना म्हणजे अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या नेत्यांना भुजबळांची नाराजी दूर करण्यामध्ये किंवा त्यांचं मन वळवण्यामध्ये यश आलंय का? काय नेमकी त्याबद्दलची माहिती आहे? सध्या तरी यश आलेले नाही असंच पाहायला मिळतं, कारण जी बैठक दुपारी अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी बंगला इकडे पार पडली, तिथे देखील ओबीसी समाजाच्या जो आरक्षण आहे त्याला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमच्या पक्षाची असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं। आणि यासोबतच छगन भुजबळांचा तोच आक्षेप आहे की ओबीसी कोट्यातून नेमकं मराठा समाजाला आरक्षण का, कारण आता जे दाखले मिळणार आहेत त्यांना आरक्षण जे आहे ते ओबीसी कोट्यातूनच मिळणार आहे। त्यामुळे ओबीसीचा जी संख्या आहे त्याच्यावरती नेमका हा परिणाम होणार आहे आणि मराठा
ज्यांना कुणबी दाखले मिळणार आहेत त्यांना त्या कोट्यातून आरक्षण मिळते. त्यामुळे हा जो आक्षेप आहे तो अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील किंवा मग इतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना तो खोडून काढता आलेला आहे आणि मनधरणी जी आहे छगन भुजबळ यांची त्यांना अजून करता आलेली नाहीये. त्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसात याबाबतची एक बैठक होण्याची शक्यता आहे. याबाबतची कोर कमिटीची राष्ट्रवादीची बैठक होईल. या बैठकीत नेमकं छगन भुजबळ बाबत काय बोललं जाते किंवा छगन भुजबळांना मनधरणी करण्यासाठी काय मार्ग काढला जातोय का याकडे लक्ष ठेवलं जाईल. या संबंधी आजच्या बैठकीत देखील चर्चा झाली की छगन भुजबळ यांच्याशी नेमकी चर्चा करत असताना त्यांनी जो आक्षेप घेतलेला आहे तो नेमका खोडून काढण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे. मात्र त्यानंतर असं सांगण्यात आलेलं आहे की एक 3-4 दिवस जाऊ द्या, कारण सुनील तटकरे ज्यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलत होते 3-4 दिवसात या सगळ्या संदर्भाचा अभ्यास केला जाईल. नेमकं काय या सगळ्या संदर्भात ओबीसीच्या लोकांना फटका बसतोय का हे देखील बघितलं जाईल आणि त्यानंतर सविस्तर जे आहे ते सांगितलं जाईल. मात्र सध्या तरी छगन भुजबळ यांची जी नाराजी आहे ती दूर करता आलेली नाहीच आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत, कारण मुख्यमंत्र्यांनी वर्षावर हे स्नेहभोजन आयोजित केलेलं होतं. महायुतीतल्या आमदार आणि मंत्र्यांसाठी ज्या स्नेहभोजनाला मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित होते आणि सध्या हा विषय अत्यंत चर्चेचा ठरताना दिसतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.